सर या ठिकाणी काय सांगणार आज हा जो विषय या ठिकाणी तुम्ही गणित शिकवताय? खूप खूप धन्यवाद प्रथमतः की आपण अशा शाळांची दखल घेतली। या ठिकाणी मी प्राथमिक वर्गांना शिकवतो, माझे सहकारी सुद्धा या ठिकाणी आहेत। मी गणित विषयाला पहिल्यापासूनच वाहून घेतलेलं आहे। बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ असेल किंवा आता जे अभ्यासक्रम निर्मिती झाली 2020 यामध्ये सुद्धा मी काम करतो। माझ्या सगळ्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शाळेला देण्यासाठी या ठिकाणी काही उपक्रम आहेत। उदाहरणार्थ इयत्ता 4थी 5वी हे जे स्कॉलरशिपचे वर्ग आहेत त्या वर्गांसाठी अतिरिक्त क्लासेस घेणे, त्या मुलांसाठी ज्या कार्यपुस्तिका आहेत त्या कार्यपुस्तिका तयार करणे, वरच्या वर्गांसाठी माझे सहकारी आहेत चौधरी सर, यांच्या सहकार्याने सुद्धा आम्ही इथं अतिरिक्त क्लासेस घेतो। या सगळ्या मुलांचा पाया मजबूत झाल्यामुळे त्याचा फायदा आमच्या सगळ्या शाळेलाच होताना दिसतो। म्हणजे आमची दरवर्षी स्कॉलरशिप, नवोदय, NMMS यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होतात, पात्र होतात, त्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती सुद्धा मिळते। इथं असणाऱ्या गावकऱ्यांचं, शिक्षणप्रेमी नागरिकांचं आणि इथं असलेले सगळे माजी सैनिक जे की कोणी अधिकारी आहेत, या ठिकाणी कोणी उत्तम उद्योजक आहेत, काही जण उत्तम राजकारणी आहेत, कारण हे गाव खरं म्हणजे खान आहे। या प्रत्येक घरोघरी एक उत्तम असा कोण ना कोणीतरी कर्मचारी, साहेब, अधिकारी असे झालेले आहेत। या सगळ्या गावाचा हा जो सगळा वारसा आहे हा आमच्या मुख्याध्यापकांच्या सहकार्याने आम्ही हा कायम ठेवलेला आहे आणि इथून उत्तम उत्तम विद्यार्थी आम्ही पार पाडत असतो। चांगले विद्यार्थी या ठिकाणी कसे घडतील हा प्रयत्न या ठिकाणी या शाळेचा दिसतोय। आपल्यासोबत नागरिक या ठिकाणी या गावचे आहेत आणि या शाळेत या ठिकाणी ते शिकलेले दिसत आहेत। आपलं नाव? माझं नाव रामभाऊ जाधव। अच्छा, बरं काय सांगणार ही शाळा या ठिकाणी कशी चालू आहे? आज या शाळेला 75 वर्ष पूर्ण झाले आणि अत्यंत चांगल्या दर्जाचे या ठिकाणी या क्लासरूम अधिकारी या शाळेमधून गेले। माझी शाळा जिल्हा परिषद शाळा या प्रकारे या ठिकाणी जे अधिकारी या ठिकाणून गेले त्यांचे आज या ठिकाणी फार बारीक लक्ष या शाळेवर आहे आणि या ठिकाणी अत्यंत चांगला स्टॉप आता या ठिकाणी आहे। आजही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये फार संख्या कमी होत असताना या ठिकाणी 107 विद्यार्थी आज या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे। इथूनच 6 किलोमीटर चिखली सारख्या मोठ्या शहरात चांगल्या शाळेचा आपण म्हणतो, पण आमची जिल्हा परिषद शाळा ही अत्यंत चांगली शाळा आणि चांगलं शिक्षण या ठिकाणी होतं। लोकांच्या सहभागातून दिसेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं सहकार्य सुद्धा या शाळेला लाभतंय, त्याचं कारण काय? नक्कीच आपण या ठिकाणी शिकलो, आपण गुरुदक्षिणा म्हणून आपण काहीतरी शाळेला दिलं पाहिजे, याचा हाच दृष्टिकोन असतो आणि या ठिकाणी लोकसहभागातून फार योगदान या ठिकाणी लोक देतात, म्हणजे अधिकारी देतात। जे या शाळेमध्ये शिकले त्यांनी या ठिकाणी फुलाची पाकळी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मित्रांनो सरांनी सांगितलेलं आहे की गुरुदक्षिणा खरोखर या ठिकाणी ही महत्वाची आहे, कारण की गुरु जेव्हा या ठिकाणी आपल्याला ज्ञान देतोय, परंतु आपण गुरुंना द्यायचं काय की अशा पद्धतीने हे जे दायित्व म्हणतायत त्याला की दायित्व सांभाळणं हे फार मोठं या ठिकाणी चांगलं असतं। कारण आपण बघतोय की ज्या शाळेमध्ये आपण या ठिकाणी घडलोय त्या शाळेचा उत्तरार्ध या ठिकाणी कसा होईल हा प्रयत्न या ठिकाणी हा लोकसहभागातून दिसतोय। आपलं नाव? माझं नाव अंजली मुकुंद जोशी। अच्छा, किती वर्षापासून आपण इथे ज्ञानदान देण्याचं काम करताय? मी इथे सध्या 8 वर्षाचं सेवा देत आहे। 8 वर्षापासून या ठिकाणी सेवा देत असताना विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचं जे आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? शाळा कशी लक्ष देते? शाळा अतिशय उत्तम प्रकारे लक्ष देते। विविध येणाऱ्या आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या अपडेट मधून आम्ही सर्व शिक्षक वर्ग मुलांना ज्ञान देत असतो। मधून डॉक्टर लोक जे येतात आरोग्य तपासणी करतात, त्यांच्या मार्फत पण त्यांना मार्गदर्शन केले जाते। विशेष म्हणजे आजची पिढी सुद्धा ही भरकटली जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जे का भरकटले जात आहे नेमकं कारण काय असू शकेल? त्यांच्यामध्ये आज आधुनिकतेचा पण अभाव आहेच आहे, कारण मोबाईलचा अतिरेकचा वापर जो होतो आहे। नाही, मोबाईल वरती सुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी अभ्यास टाकताय, ते युट्यूब वरनं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत, ते सुद्धा या ठिकाणी चांगलंच आहे ना? हो, चांगलंच आहे। आम्ही पालकांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत की मुलांना फक्त अभ्यासापुरता मोबाईल द्यायचा, परंतु ज्यावेळेस पालक घरी नसतात त्यावेळेस विद्यार्थ्यांजवळ जर मोबाईल असले तर मुलं जेव्हा अतिरिक्त व्हिडिओ पाहतात त्यावेळेस त्यांचं दुर्लक्ष त्यांच्या अभ्यासाकडून हटत जाते आणि वारंवार त्यांना ते व्हिडिओ पाहण्याची इच्छा होते। परंतु आम्ही शैक्षणिक ग्रुप जो केलेला आहे तोच ग्रुप फक्त त्यांनी वापरायचा आहे आणि तेवढा पुरता पालकांनी लक्ष द्यायचं। पालक वर्गांना सूचना आपण देताय का वेळोवेळी? हो, वेळोवेळी सूचना देतो आणि पालक सभा सुद्धा आयोजित होतात। वर्ग स्तरावर पालकांना आमंत्रित केलं जातं आणि त्यांना त्यांच्यातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव शाळा कशी देते? सकाळी आमची शाळा 10:30 ला परिपाठाची सुरुवात होते, त्यापूर्वी आम्ही 10:15 ला सगळे इथं हजर असतो आणि जेव्हा मुलं प्रांगणामध्ये येतात त्यावेळेस या ज्या आमच्या भुलक्या भिंती आहेत
या बोलक्या भिंतींचे चार्ट त्यांना दररोज वाचायला सांगितलेले आहेत. शिवाय आमचा जो स्पीकर आहे, या स्पीकरवर आम्ही इंग्लिश रॅम्स वगैरे त्यांना ऐकवतो, कविता ऐकवतो, इंग्लिशमध्ये पाढे सुद्धा त्यांना ऐकवतो. म्हणजे मराठीतले पाढे सुद्धा लावतो आणि इंग्लिश मधले सुद्धा पाढे त्यांना मित्रांनो, अशा पद्धतीचं जो वातावरण या शाळेमध्ये आहे, कारण या ठिकाणी ह्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षणावर भर दिला जातोय. हो, नक्कीच आम्ही मुलांचा जसा बौद्धिक विकास होतो त्याचप्रमाणे त्यांचा शारीरिक विकास सुद्धा व्हावा यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा घेतो आणि मग प्रत्येक शनिवारी त्यामध्ये एक दिवस कवायत घेतो आम्ही. कवायत ही सुद्धा आम्ही बँडवर लेझिम संगीतयुक्त अशी कवायत घेतो. त्यानंतर आम्ही योगा घेतो. त्यानंतर शारीरिक विकासासाठी आम्ही मुलांचा झुंबा डान्स आणि अरोबिक नृत्य यासारखे नृत्य सुद्धा आम्ही घेतो. सर, आज या ठिकाणी शाळा या ठिकाणी सुरू होऊन या ठिकाणी 25 दिवस या ठिकाणी झालेले आहेत. शाळा कशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी पुढे नेते? आमच्या शाळेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या गावाचा खूप सहकार्य आमच्या गावाचं खूप असतं. यामध्ये आमच्या शाळेतील जे काही होतकरू मुलं असतात त्यांच्या पालकांना विशेष भेटीअंतर्गत आम्ही घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी घेतो आणि त्यांना एक त्यांच्या भवितव्याविषयी एक कल्पना देऊन ठेवतो. आमच्या नेहमीनुसार NMMS मध्ये अनेक मुलं पात्र होतात. यावर्षी आमचे 6 मुलं पास झालेले आहेत आणि एक मुलगी NMMS साठी पात्र झालेली आहे, जिला की 50,000 रुपये 4 वर्षामध्ये शासनाकडून निधी मिळणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा आमची एक मुलगी पात्र झाली होती, जिला की जी SC मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 12व्या क्रमांकावर होती. तिला 101 मार्क होते मागील वर्षी. आणि असं आमचं दरवर्षी चालू राहतं. इथे काही एक्स्ट्रा क्लासेस वगैरे NMMS साठी आम्ही विशेष तयारी करून घेतो. NMMS चा क्लास फक्त 8व्या वर्गासाठी न ठेवता आम्ही 6व्या वर्गापासून जे विद्यार्थी 6वी 7वी 8वीत असतील त्यांचा एकत्रित असा क्लास घेतो आणि 6व्या वर्गाला असतानाच त्यांना NMMS साठी विशेष वही जे की रेग्युलर आम्हाला नोंदी त्याच्यात ठेवल्या जातील आणि जे NMMS ला कामं येतील असं 6व्या वर्गापासून त्यांना फाउंडेशन दिलं जातं. म्हणून 8व्या वर्गामध्ये त्यांचं सक्सेस रेट जास्त आहे. आणि 8व्या वर्गातील जे मुलं असतात त्यांच्या जवळपास आम्ही ज्यावेळेस NMMS चा पेपर येईल त्यावेळेस आम्ही 25 ते 30 सराव पेपर या मुलांचे घेत असतो आणि त्यांना त्यांच्या होणाऱ्या ज्या चुका आहेत त्यांचे कन्सेप्ट वगैरे सगळं क्लिअर करून घेतो. त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी दररोज म्हणजे NMMS पेपरचा 2 महिन्या अगोदरपासून किंवा 3 महिन्या अगोदरपासून आम्ही 9:30 वाजेपासून 10:30 वाजेपर्यंत हा NMMS चा एक्स्ट्रा क्लास घेत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हे या ठिकाणी शिखर गाठते. हो, या NMMS चा एक्स्ट्रा क्लास याच्यासाठी असं की मुलांना एक त्या ठिकाणी अवधान निर्माण होतं आणि आपण काहीतरी वेगळं करतोय याची गोडी निर्माण होते. वर्गामध्ये तर NMMS बाबत शिकवलं जातं आणि बाहेर सुद्धा आम्ही मुलांना जे काही युट्यूबवर किंवा इतर ठिकाणी जे व्हिडिओ उपलब्ध असतील ते पाहण्याचं मार्गदर्शन सुद्धा करतो. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी विविध परीक्षेमध्ये सहभाग या शाळेच्या विद्यार्थ्यांचा दिसतोय आणि